सुप्रभात मंडळी. नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज स्पेशल व्हिडिओ आहे, जावळचा व्हिडिओ. प्रिशाचा 2 वर्षापूर्वी जावळचा व्हिडिओ केलेला होता, तर तुम्ही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, बघू शकताय. त्याच्यावरती लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर आज जे जावळ आहे ते आहे छोट्या बाळाचं, म्हणजे श्रीचं. आणि आम्ही त्यासाठी निघालेलो आहोत टाकेवाडीला, म्हणजेच सतोबा मंदिरावरती, सट्टबाई मंदिराच्या तिथे आपल्याला जावळ काढायचा आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत मंडळी नक्की बघा. कुठं निघालाय? नमस्कार मित्रांनो. कुठं निघालाय? नमस्कार मित्र. आपण चाललेलो आहोत आता सतोषा देवस्थान ट्रस्ट सतोषा देवस्थान टाकेवाडी, इकडे आपण चाललेलो आहोत, जे की आपलं मूळ गाव आहे, आपली जन्मभूमी आहे. तिकडे आपण चाललेलो आहोत आणि निघालोय रस्त्याने. आता आपण आहेत तब्बल दुधेबावीमध्ये. दुधेबावीच्या अलीकडे आहे आपण. खरं तर घाट लागा ना आता थोडक्यात आपल्याला. आपण त्याला दुधबाईचा घाट असं समजतो. माझ्यात लावला वगैरे चालू झाला, जागा झाला. लय वेगवेगळे शब्द बोलतो मी, तुम्हाला काय नाही. मी जर स्पीच द्यायला लागलो ना, माझे शब्द असे असतात, हेवी शब्द असतात माझे, कोणाला समजत नाहीत चटकन. कारण माझ्याकडे रिच वोकॅब्युलरी आहे, माझ्याकडे खूप जास्त शब्द आहेत आणि ते मी कधीही यूज करू शकतो माझ्या कोणत्याही व्हिडिओमध्ये. शिव्या पण यूज करू शकतो, शिव्या पण देतो मी. त्यामुळं मी शिव्यावर खूप कंट्रोल करतो अशा व्हिडिओजमध्ये, कारण माझी इमेज खूप क्लीन आहे मित्रांनो. जर तुम्हाला माझी दुसरी स्टाईल बघायची असेल तर माझा चॅनलला सबस्क्राईब करा. माझा म्हणजे माझा एक वेगळा चॅनल आहे, राम डी व्हिडिओज नावाने. तो चेंज आता झालाय, त्याला कोण सबस्क्राईब करा नाही मित्रांनो. भरपूर अशा शिव्या तुम्हाला त्याच्यावरती बघायला मिळतील. पण हे होतंय का चॅनल आहे, इको फ्रेंडली. जाऊ दे. आवाज व्यवस्थित येतोय का? आपली ऑडिओ क्वालिटी येते का? मी जे काय बोलतोय ते होतंय का क्लिअर? क्लिअरिटी किती खतरनाक आहे बघा. क्लिअरिटी एक नंबर आहे. आयफोन त्याच्यासाठी आपण दिलेले आहे, त्याला 80,000 रुपये. त्याच्यामध्ये एक कॅमेरा आणि 2 फोन आले असते, ज्याचा काही यूज नसतो झाला, कारण कॅमेऱ्यामध्ये व्लॉगिंग करायला सेटअप करावं लागतं. तर आपण आता घाटात आपण पोहोचलेलो आहोत. छोटासा घाट आहे, इतका मोठा पण नाही आहे, पण भीती तर वाटणारच ना. भीती वाटते मला खूप घाटामध्ये, कारण लोक कशी पण ओळखतात बघा. तुम्ही बघू शकता आता नो इंडिकेटर, नथिंग. मित्रांनो, आता तुम्हाला फक्त आणि फक्त कुसळं दिसत असतील, पण खरं सांगतो तुम्हाला, पावसाळ्यात जर तुम्ही इथं आला तर स्वर्गाहूनही सुंदर असं दिसतं इथं. दुसरीकडे पण दिसत असेल, पण इथं लय दिसत. हा आहे घाट, मोगराळे घाट. घाटाखालचे लोक याला दुधेबावी घाट बोलतात, घाटावरचे लोक याला दुधेबावीच घाट बोलतात, पण नाव आहे मोगराळे घाट. प्रिशाची मम्मी, ट्रॅफिक लागलेला आहे अशा तरी घाटात. काय झाला विषय? स्विफ्टवाला लईच इकडून येत आहे, तरी आपण बघू शकताय. काही बघू नका मित्रांनो. आणि आम्हाला माहिती आहे तुम्ही नाही सबस्क्राईब करत चॅनलला. सबस्क्राईब करा मित्रांनो, आपल्याला लवकरच फॉर्च्युनर घ्यायचे. ग्रँड I-10 मध्ये जर्नी चालू झालेली आहे मित्रांनो. आणि मित्रांनो पुढे बघू शकताय तुम्ही, लालपरी खूपच दमानं चालल्यामुळं छोट्या छोट्या गाड्या छोट्या स्पीडनं चाललेल्या आहेत, आणि त्यामुळं आपल्याला पण आता हळूहळू जावं लागणार आहे, कारण घाट रोड आहे. आपण नाही ओव्हरटेक करू शकत. हळू गेले जाण्यातच सगळ्यांची भलाई आहे, आणि एवढ्या गाड्यांना ओव्हरटेक करणं थोडंसं अवघड कार्यक्रम आहे. एसटी वाल्याला कळलं पाहिजे, अशात एसटी घालते नाही पाहिजे. गाड्या मागून पुढे चाललेल्या आहेत मित्रांनो. आपण थोड्या वेळाने जाऊया. खाली लावायचे असते.
मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत मोगराळे या ठिकाणी आणि तुम्ही बघू शकताय गाडी आपली सुपर फास्ट स्पीडने चालू आहे. जरा हळू कमी करूया आपण, मारायचं नाही इतक्यात आपल्याला. स्पीड फक्त 80 आहे, तरी पण तुम्हाला वाटत असेल फास्ट आहे, फक्त 80 कमी स्पीड आपलं. खूप कमी स्पीडने गाडी चालवतो खरंच. काही नुसतं जावळ काढायचं सटवाय ती सटवाई करतानाच केलाय की दिवसात डायरेक्ट तिथंच घेतो गाडी. घेते भेटीच्या झाडाखाली, पण ते मला ही घ्यायला लागली वट्टी नारळ. गाडी भेंडी झाडाखाली नेली तर ती हसन बाबळी खाली असते सगळी तर तर मग मंडळी बघू शकताय जावळ काढायला श्रीचं कोण कोण आलंय. करण मामा आलेला आहे, गणू मामा आलेला आहे. जेवण झालं आता आम्ही निघालोय सटवाईच्या मंदिराकडं आणि श्री खूप रडायला लागली आधीच. बाबा पोरं म्हणते कसली सून या. काय झालं बाय. श्रीनं मंदावर घेतलंय आज. बाबा निघाले दुकानात. श्रीनं मंदावर घेतलंय आज. तुला बघून रडाय चालू कर. पिल्यानं फक्त जावळ काढताना रडायला सुरुवात केलेली. हिच्या वेळेस जरा बरं आहे. श्री काय करायचं बाळा? टकलू करायचा? तुझा गंजू करायचा? श्री ए बाळा तुझं जावळ काढायचं, गंजू करायचा श्रीचा माझ्या, टकलू करायचा वय. काय 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 आत्या 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 पेलाच आहे ती. हिटलं काय असं ना निघलं का? त्यावेळेस मामाने ही ट्रिक मारलेली आहे. बरंच जावळ काढलेलं आहे.